सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे विकायला येत आहेत. तर अशा वेळेस आपण आंब्यांचे वेगवेगळे प्रकार असे बनवत असतो. तर आज आपण फक्त 2 आंब्यांपासून अगदी मस्त चविष्ट असे हे आंबा लाडू पाहणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू आवडतील. बनवायला सुद्धा अगदी तेवढेच ते सोपे आहे. जेवढे ते दिसायला अगदी सुंदर दिसतायत, तेवढेच ते चवीला सुद्धा अगदी चविष्ट लागतात. चला तर मग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आंबा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. तर सर्वात अगोदर इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी इथे मी आंब्याचा रस काढून घेते. तर इथे तुम्ही हापूस आंबा किंवा केशर आंबा कोणताही आंबा वापरू शकता. फक्त आंबा आपल्याला अगदी नॅचरली असा गोड असायला हवा आणि आंब्याचा रस बनवताना त्यामध्ये अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाहीये आपल्याला. त्यानंतर अगदी छोटी अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे, ती देखील यामध्ये काढून घेऊयात. तर साखरेचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. आंबा जर खूप गोड असेल, तर साखर इथे तुम्ही थोडीशी कमी वापरू शकता. तर इथे मी साखरसुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी दूध पावडर घेतलेली आहे, ज्याला आपण मिल्क पावडर असं म्हणतो. तर इथे मी एव्हरेस्टचे जे 2 छोटे पॅकेट मिळतात, तेवढे इथे मी घेतलेले आहेत. तर ती सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे एकदम छान असे चविष्ट आपले लाडू तयार होतात. आता साखर आणि मिल्क पावडर आपल्याला हे आंब्याच्या रसामध्ये अगदी छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी विस्कर घेतलेला आहे आणि विस्करच्या मदतीने अगदी छान एकजीव आपण याला करून घेऊयात. तर हे आंबा लाडू बनवण्यासाठी आपण जो आंब्याचा रस घेणार आहोत, तर आंबा आपल्याला अगदी छान गोड असेल असाच आंबा इथे वापरायचा आहे. आंबट वगैरे असलेला आंबा अजिबात इथे आपल्याला वापरायचा नाही आहे. तर हे पहा सर्व साखर आणि मिल्क पावडर जी होती ती अगदी छान व्यवस्थित अशी मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे ते थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला इझिली हे डेसिकेटेड कोकोनट मिळून जाईल. याऐवजी तुम्ही ओले नारळ अगदी बारीक होऊन घेतलं ते सुद्धा इथे वापरलं तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने इथे मी डायरेक्ट हे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला 1च वाटी इथे घ्यायचं आहे. प्रमाण अतिशय साधं आणि सोपं आहे. जर 1 वाटी तुम्ही इथे आंब्याचा रस घेतला असेल, तर त्यासाठी बरोबर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट इथे आपल्याला वापरायचं आहे. तर 2 मिनिटांसाठी याला अगदी व्यवस्थित असं कमी आचेवर आपण भाजून घेऊयात. तर फक्त 2 मिनिटांसाठी याला मी अगदी व्यवस्थित असं लो फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे. बघू शकता कलर अजिबात इथे आपला बदललेला नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि एखाद्या ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात. आता पुन्हा त्याच कढाईमध्ये गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे जे आंबा, साखर आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, ते सर्व मिश्रण या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊयात आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला साधारण 2 मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि सतत आपल्याला ते चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून कढईला खाली ते करपणार नाही. चला तर मग याला मी थोडंसं परतवून घेते किंवा शिजवून घेते. तर हे पहा अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मी याला अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि सर्व मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ह्या स्टेजला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर होतं, पण आपण त्याला अगदी व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. तर चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगते गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच अगदी व्यवस्थित असं आपण याला परतून घेऊयात. तर इथे मी डायरेक्ट डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे आणि ते अगदी ड्राय असतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अगदी पटकन कोरडं होतं. पण जर तुम्ही ओलं नारळ म्हणजे खोवलेलं ओलं नारळ जर इथे वापरलं तर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर बनू शकतं. त्यामुळे तुम्हाला अजून 5 ते 7 मिनिटं ते जास्त परतावावं लागेल. तर अशा पद्धतीने अगदी मिश्रण आपलं घट्टसर होत चाललेलं आहे. आपण याला 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्यासाठी आपलं अगदी परफेक्ट झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने चमचा त्यामध्ये उभा केला की तो अजिबात हलत नाही. अगदी व्यवस्थित असा उभा राहिलेला आहे. म्हणजे मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट असं बनवून इथे आपलं तयार झालेलं आहे. आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. 3 ते 4 मिनिटं अगदी व्यवस्थित असं आपण याला परतवून घेतलं, की मिश्रण हळू-हळू ते कोरडं व्हायला लागतं. तर अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं, की लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण काढून घेऊयात. आता लाडू बनवण्यासाठीचं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
आता एका ताटामध्ये मी हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं फॅन खाली किंवा नॉर्मल टेम्परेचरमध्ये तुम्ही याला थोडंसं गार करून घेऊ शकता. जेणेकरून लाडू बनवताना आपल्याला हाताला अजिबात चटके वगैरे लागणार नाही. तर मी थोडंसं असं ते चमच्याने पसरवून घेते म्हणजे ते पटकन असं गार होईल. जर तुम्हाला यामध्ये काही काजू बदामाचे पातळ असे काप करून घालायचे असतील, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवासुद्धा घालू शकता. पण मी असेच साधे आणि प्लेन हे लाडू तयार करणार आहे. तर लाडू बनवण्याच्या आधी हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही. तर अगदी थोडंसं तूप लावायचं आहे, नाहीतर मग लाडवांना अगदी तुपाचा स्मेल येऊ शकतो. त्यामुळे अगदी बोटभर तूप लावून घेतलेलं आहे आणि अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत. मस्त गोल आणि गरगरीत असे आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहे. खूप जास्त मोठेसुद्धा हे लाडू आपल्याला बांधायचे नाही. अगदी मीडियम साईजचे लाडू इथे मी तयार करून घेतलेले आहे. आणि लाडू छान गोल गरगरीत असा आपला बांधून झाला, की त्यानंतर इथे मी सुकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा लाडू अशा पद्धतीने थोडासा घोळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याला हातावर अगदी व्यवस्थित असं मी घोळवून घेते, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा डेसिकेटेड कोकोनट लागलं असेल ते निघून जाईल आणि लाडूसुद्धा आपल्याला दिसायला अगदी छान मस्त सुंदर असा दिसेल. वरून तुम्ही काजू बदामाचे कापसुद्धा याच्यावर लावू शकता आवडीप्रमाणे. तर एक लाडू इथे आपला बनवून तयार झालेला आहे. वरून छान आपण हे सुकं खोबरं याला लावलेलं आहे, त्यामुळे लाडू दिसायला अगदी सुंदर दिसतात. अजून एक लाडू इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर पुन्हा थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे. प्रत्येक लाडू बनवण्याच्या वेळेस अजिबात तूप वगैरे लावण्याची आपल्याला गरज नाही हाताला. तर हे पहा दुसरासुद्धा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे. थोडंसं यालासुद्धा आपल्याला हे सुकं खोबरं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे लाडू जे आहेत ते दिसायला अगदी सुंदर दिसतात. तर पुन्हा एकदा हातावर त्याला असं व्यवस्थित घोळवून घेतलं, की जे सुकं खोबरं आहे ते सर्व साईडने अगदी व्यवस्थित असं लागलं जातं. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे इथे मी हे लाडू तयार करून घेते. तर इथे मी सर्व मिश्रणाचे हे लाडू तयार करून घेतलेले आहेत. घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण 14 ते 15 इथे छोट्या साईजचे हे लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला इथे तोडून दाखवते. अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा अगदी मस्त असे हे आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे आंबा लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.